उन्हाळी तीळ या पिकाचे नियोजन करता तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तर स्वागत आहे शेतकरी मित्रांनो, भारतातील सर्वाधिक उत्पादन अमृत पॅटर्न टेक्निकमध्ये. आज आपण माहिती घेऊया की अमृत पॅटर्न पद्धतीने उन्हाळी तीळ या पिकाचे नियोजन करताना सर्वप्रथम आपल्याला कोणकोणत्या प्रकारच्या महत्त्वाच्या 3 गोष्टी करायच्या आहेत. त्यामध्ये अंतराचे व्यवस्थापन, त्याचबरोबर लागवडीपूर्वी खत व्यवस्थापन, त्याचबरोबर लागवड करताना किंवा पेरणी करताना कोणकोणत्या प्रकारचे खत उन्हाळी तीळ या पिकाला आपण द्यायला हवे. तत्पूर्वी आपण पहिल्यांदाच या चॅनल तर सर्वप्रथम या चॅनल सबस्क्राईब आणि शेअर करा. आणि जर आपण नवीन नसाल तर नक्कीच प्ले स्टोरला जाऊन अमृत पॅटर्न ॲप डाउनलोड करून त्यामध्ये तीळ या पिकाची संपूर्ण माहिती लिखित स्वरूपात वेळापत्रकच्या ऑप्शनमधून घेऊ शकता. चला तर सुरुवात करूया. शेतकरी मित्रांनो, तीळ या पिकाचे जर आपल्याला विक्रमी उत्पादन घ्यायचे असेल तर सर्वात महत्त्वाचा आणि पहिला विषय येतो तो म्हणजे मशागत. मशागत करत असताना ज्या शेतामध्ये तणाचा अधिक प्रादुर्भाव होतो त्या ठिकाणी आपल्याला 3 फळी ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरटी करायची आहे. त्याचबरोबर नांगरटीनंतर दुसरा महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे रासायनिक खत व्यवस्थापन. म्हणजे तीळ लागवडीपूर्वी किंवा पेरणीपूर्वी आपल्याला कोणकोणत्या प्रकारचे रासायनिक खत टाकायला हवे याविषयी आपण माहिती घेऊया. शेतकरी मित्रांनो, नांगरटी झाल्यानंतर एका एकरसाठी ज्या ठिकाणी आपली जमीन भारी आहे म्हणजेच काळी कसदार जमीन आहे, काळ्या मातीचं प्रमाण आपल्या शेतामध्ये अधिक आहे, तर अशा ठिकाणी आपल्याला 3 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट हे पावडर फॉर्ममध्ये घ्यायचं आहे. एका एकरसाठी सम प्रमाणात फेकून त्यावर ट्रॅक्टरच्या सहाय्याने आपल्याला रोटावेटर करायचं आहे. या उलट जर आपली जमीन हलकी असेल किंवा मध्यम असेल तर अशा ठिकाणी 4 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट हे पावडर फॉर्ममध्ये सम प्रमाणात फेकून आपल्याला त्यावर ट्रॅक्टरच्या सहाय्याने रोटावेटर किंवा बैलाच्या सहाय्याने वखरणी करायची. आता आपल्याला जर पावडर फॉर्ममध्ये मार्केटमध्ये मिळत नसेल तर काकरामध्ये जेव्हा आपण तीळ या पिकाचे काकरं किंवा सऱ्या ओढतो त्यामध्ये आपण दाणेदार म्हणजे सुपर फॉस्फेट हे दाणेदार फॉर्ममध्ये आपण घेऊन एका एकरसाठी 3 ते 4 बॅग आपल्या जमिनीच्या हिशोबाने आपण टाकू शकता. आता यानंतर महत्त्वाचा विषय आहे की अंतराचं. शेतकरी मित्रांनो, तीळ या पिकाचे अधिक उत्पादन घेण्यासाठी आपल्याला अमृत पॅटर्न अंतर पद्धतीने तीळ या पिकाची पेरणी किंवा टोकन करायची आहे. आता अनेक शेतकऱ्यांना प्रश्न पडत असेल की टोकन कशा पद्धतीने करायला हवे. तर महत्त्वाचं आहे शेतकरी मित्रांनो, टोकन न करता आपल्याला सुरुवातीला पेरणी करायची आहे, नंतर त्यामध्ये विरळणी करायची आहे. म्हणजेच 2 झाडातील अंतर किती असायला हवे, 2 ओळीतील अंतर किती असायला हवे हा सुद्धा महत्त्वाचा विषय आहे. आता आपली जर जमीन एकदम भारी असेल तर अशा ठिकाणी आपल्याला पेरणी करताना 1.25 फुटांनी 2 तास आणि नंतरचा जो गॅप असणार आहे तो 2.5 फुटाचा आपल्याला सोडायचा आहे. आता पेरणी करताना आपल्याला एकरी 3 किलो बियाणं टाकायचं आहे, पण नंतर त्यामध्ये 2 झाडातील अंतर हे आपल्याला विरळणी करायची आहे. आता विरळणी करताना 2 झाडातील अंतर किती ठेवायला हवे, तर शेतकरी मित्रांनो, भारी जमिनीमध्ये 2 झाडातील जे अंतर हे आपल्याला 6 इंच ठेवायचं आहे. म्हणजे पहिल्या 2 झाडातील अंतर 6 इंच, परत दुसऱ्या 2 झाडातील अंतर 8 इंच आणि परत दुसऱ्या 2 झाडातील अंतर 6 इंच. ज्या ठिकाणी आपण 6 इंच ठेवत आहे त्या ठिकाणी एकच आपलं झाड ठेवायचं आणि ज्या ठिकाणी 8 इंच सोडत आहे त्या ठिकाणी आपल्याला 2 झाडं ठेवायचे आहेत. आता ही एक नवीन पद्धत आहे. हे आपल्याला सुरुवातीला करण्यास अडचण जाईल आणि जर आपल्याला हे समजण्यास अडचण जात असेल तर डायरेक्ट आपण 6 इंचावर 2 तासही ठेवू शकता. आता हे झालं भारी जमिनीमध्ये. हलक्या जमिनीमध्ये आपण अंतर घेत असताना आपल्याला 1.5 फुटांनी सरसकट 3 तास घ्यायचे आहेत पेरणी पद्धतीने. पेरणी झाल्यानंतर चांगल्या प्रकारे जर्मिनेशन झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये विरळणी करायची आहे. विरळणी करताना 2 झाडातील अंतर आपल्याला 6 इंच ठेवायचं आणि एका ठिकाणी 2 झाडं आपल्याला ठेवायचे आहेत. तर शेतकरी मित्रांनो, हे झालं अंतर पद्धतीचं. यामध्ये अजून जर अंतर मोठं ठेवलं तर चांगल्या प्रकारे उत्पादन येईल, पण अनेक शेतकऱ्यांना पहिल्या वर्षी जे काय आपण प्रयोग करतो त्यामध्ये अनुभव घेण्यास आपला वेळ निघून जातो. तर हा प्रयोग आपण पहिल्यांदा करू शकता. खूप सारे नवीन अंतर आहेत याची सुद्धा माहिती आपल्याला ॲपमध्ये मिळेल. यानंतर तिसरा आणि महत्त्वाचा विषय आहे की तीळ पेरणीसोबत रासायनिक खत कोणते टाकायला हवे. तीळ पेरणी करताना आपल्याला एका एकरसाठी 1 बॅग 10-26-26 घ्यायचा आणि सोबत 5 किलो सल्फर हे आपल्याला घ्यायचं आहे. आता अनेक शेतकऱ्यांना वाटेल का एवढ्या प्रमाणात खत द्यायला हवे का, तर शेतकरी मित्रांनो, तीळ हे पीक सर्वाधिक जमिनीतून अन्नद्रव्य घेणारे पीक आहे, त्यामुळे रासायनिक खते आपल्याला अधिक द्यायचे आहे. या उलट जर आपण शेणखत प्रक्रिया केली असेल तर एवढ्या प्रमाणात आपल्याला खतं लागणार नाहीत, पण वेळेवर आपल्याला शेणखत प्रक्रिया करता येणार नाही, त्यामुळे एवढ्या प्रमाणात जर आपण खत दिलं तर चांगल्या प्रकारे तीळाचं आपण उत्पादन घेऊ शकता. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे सुरुवातीला आपल्या तीळ या पिकाचे नियोजन करायचे आहे. यामध्ये प्रामुख्याने 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. ते म्हणजे अंतराचे व्यवस्थापन, त्याचबरोबर लागवडीपूर्वी रासायनिक खत व्यवस्थापन, त्याचबरोबर लागवड पेरणी करताना कोणकोणत्या प्रकारचे खत व्यवस्थापन करायला हवे याची संपूर्ण आज आपण माहिती घेतलेली आहे. समोर फवारणी व्यवस्थापन, त्याचबरोबर कोणकोणत्या प्रकारचे खत द्यायला हवे का याची सुद्धा माहिती समोर आपल्याला नक्कीच या चॅनल बघायला
मिळेल. शेतकरी मित्रांनो 10-26-26 जर आपल्याला मार्केटमध्ये मिळत नसेल तर त्याऐवजी आपण 9-24-24, 12-32, 16-14-35-14 या कुठल्याही ग्रेडपैकी एक ग्रेड आपण एक बॅग खत 1 एकरसाठी देऊ शकता. तर अशाच माहितीसाठी बघत राहा अमूर पॅटर्न यूट्यूब चॅनल. नमस्कार.